इथंच यांनी एकतर टेबल्स तयार केले, म्हणजे टेबल्स आहेत, हे हॉटेल आहे असा, आणि सोबतच समोर जे आपल्याला दिसतं तर ते बघा, हा हॉल आहे, मंगल कार्यालय. हे सर्वाधिक शोपीस आहे, खूप छान आहे ना बनवलेलं. याची जी संकल्पना आहे हां ती तिकडे एक आईस्क्रीम पार्लर आहे, हां हां. सावलीचंच आहे ते. अच्छा. त्यात मी कप बनवायचं हां करवंटीपासून. करवंटीपासून. आणि त्यातून मग मी इन्व्हेन्शन म्हणजे नवीन नवीन काहीतरी ट्राय करत नाही. वाईन ग्लास किंवा हे किंवा शो पीस अच्छा. आपण त्यातून तयार करतो. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आलो असो काहीतरी वेगळ्या गोष्टीसाठी, पण मग एक खूपच छान गोष्ट आपल्या एक सापडली. आणि ही गोष्ट जी सापडली आहे ना, ती बघा, आपण चिकू सावलीचं जर नाव ऐकलं असाल ना, तर मग आपल्याला माहिती असेल की ही गोष्ट म्हणजेच चिकू सावली कुठल्या गोष्टीसाठी फेमस आहे. एक तर शाकाहारी मांसाहारी घरगुती जेवण जे मिळतं ना थंयसर, म्हणजेच ते हॉटेल म्हणून असा, पण मग त्या हॉटेलचं कन्सेप्ट वेगळं असा. आणि हे कन्सेप्ट मी थोडंसं बघितले आणि मला ते राहवलं नाही, म्हणून मग मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे. पण मग जे घेऊन येतं आहे काय, ही जी माहिती आहे ना ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. तर मग ती कशी वाटली ती सांगा, आणि हे जे काय असा ना हे तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही देखील ही माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा ही विनंती असा. कारण आपण आपल्या माणसाक जर का मदत नाही केली तर आपण आपल्या माणसाक लई वर काढणार. तर मग ताच करूया आणि एकमेकांक सहाय्य करू, म्हणजेच जे बोललं जातं ना, जो अभंग असा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथू. तर मग ह्योच असा की आपण एक मदतीचा हात देऊ. चला, आपण ह्याच गोष्टी आपल्या सगळ्या माणसांसोबत शेअर करतो. कसा वाटला ते सांगा एकदा. चला आपण थंय जाऊया. हे सर्व जे क्राफ्ट आहे ना हे सगळे हँडमेड्स आहेत एकतर, आणि त्यात पण करवंटीपासून जे बनलेले आहेत ते तर युनिक आहेत. ग्रेट. काय बोल ना, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणताय, हे जे आहे सोबत आहे. तुमच्यासोबत हां, खूपच छान. चलो, शोपीस आहे, खूप छान आहे ना बनवलेलं. हे जे क्राफ्ट बघितलं ना आपण, हे क्राफ्ट ज्या माणसांकडून बनलं जातं आहे किंवा ज्या व्यक्तीकडून बनलं जातं ना, तर त्या व्यक्तीचं मी नाव सांगतो, त्यांची ओळख करून घेऊया सर्वप्रथम, कारण हे भरपूर युनिक आहे. हा जो बनवलेल्या गोष्टी आहेत ह्या सर्व करवंटीपासून जे बनवल्या आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांची कला एक वेगळी आहे, आणि ही कला आपण त्यांच्यापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत आणूया. तर मग त्यांची ओळख करून घेऊया सगळ्यात. तर मग ते कलाकार जो असतो ना, तो कलाकार जोपासणं पण गरजेचं आहे. दाखया. तर मग हा आहे आपला दादा. तर ह्या दादाचं आधी नाव विचारून घेऊया, आणि हा कलाकार जो आहे ना, तर ह्या कलाकाराची जी कलाकृती आहे ती तुम्ही बघितलास बरोबर असा. तर मग आपल्या गावात असून एवढी चांगली कला जोपासण्याचा, म्हणजे याच्या अंगी एवढी चांगली कला असा, तर ह्या दादाची ओळख करून घेऊया, आणि अजून काही युनिक त्याचे प्रोडक्ट्स आहेत ना ते पण आपण बघूया. तर मग दादा, आपलं नाव कसं आणि आपलं पूर्ण माहिती दिली तरी चालेल, कारण हे गावाचं नाव पण माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून इथे लोक येतील पुन्हा अजून. सांग ना बाबा. माझं नाव स्वागत लोके आहे. हां, माझ्या आजोबांनी ॲक्च्युली ही चिकूची बाग, चिकूची बाग, हां हे फेमस आहे. फेमस. हो. तर आजोबांनी चिकूची बाग ही उत्पादनासाठी लावली. हां. त्यानंतर आईवडिलांनी हॉटेल त्याचं केलं. हां. हॉटेलला 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. आणि त्याच्यानंतर माझं म्हणजे मेन इंटेन्शन हां. नॅचरल म्हणजे नैसर्गिक जोपासण्यासाठी. बरोबर आहे. बरोबर. हां. याची जी संकल्पना आहे हां ती तिकडे एक आईस्क्रीम पार्लर आहे, हां हां. सावलीचंच आहे ते. अच्छा. त्यात मी कप बनवायचं हां, करवंटीपासून. करवंटीपासून. ते पण एक नॅचरल आहे. बरोबर आहे. त्यात मी गुलाबजाम हां. किंवा डेझर्ट, हां, डेझर्ट डेझर्ट. किंवा आईस्क्रीम हां. स्कूप त्यातून द्यायचं. अरे वा. तिथून माझी सुरुवात झाली, आणि त्यातून मग मी इन्व्हेन्शन म्हणजे नवीन नवीन काहीतरी ट्राय करत नाही. वाईन ग्लास किंवा हे किंवा शो पीस अच्छा. आपण त्यातून तयार करतो. खूपच छान.
तर मग आपण आपल्या साथ देऊची जी गरज आहे ना ती ह्या गोष्टींसाठी की आपला माणूस जी एवढी चांगली कला जोपासतात ते काहीतरी पुढे येऊ दे. मग त्याच्याकडूनच आपण सगळ्यात मुख्यतः काहीतरी वस्तू खरेदी करणं ते पण गरजेचं आहे. काय तर ही साथ सोबत असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण साथ सोबत देतो ना तेव्हा आपल्यासोबत म्हणजे आपण जेव्हा साथ सोबत देतो तेव्हा आपल्यासोबत एकटेच जात नाही आपण, तर आपल्यासोबत आपली माणसं पण सोबत चालतात. मी एक उदाहरण बघितलं होतं. त्या उदाहरणात काय असतं, एक आजूबाजू दोघं जण उभे राहतात आणि एक बाजूवाल्याचा हात पकडता आणि हात वर करता. पण मग हात जेव्हा वर करताना तेव्हा तो स्वतःचा हात वर करता तर स्वतःच्या हातासोबत त्या बाजूवाल्या माणसाचा पण हात वर होता. म्हणजेच काय की स्वतः जेव्हा आपण पुढे जातो ना तेव्हा आपल्यासोबत अजून बाकीचे आपले सोबतचे पण पुढे जातात. तर मग हे करणं गरजेचं आहे. ह्या बऱ्याच गोष्टी बरेचसे समाज जे आहेत ना ते अवलंबतात किंवा त्यांनी केलेले असतात आणि आपणच ह्या गोष्टीत मागे आहोत, तर आपण देखील ह्या गोष्टीत पुढे असू हवं. बरोबर आहे. चला, स्वागत लोके. धन्यवाद. सो आणि नंबर काय आहे? नंबर माझा 74 हां 98 हां 46 हां 33 0305. पुन्हा एकदा सांगणार. 74 हां 98 46 33 05. तर मग व्हॉट्सअप नंबर ह्याच्याचवरती आहे. व्हॉट्सअप नंबर आहे आणि इंस्टाग्रामवर आपला चिकू सावली म्हणून अकाउंट आहे. चिकू सावली अकाउंटवरती आपले ह्याचे डिटेल्स असतात, डिटेल्स असतात आणि फोटो असतात, काही लॉग हे. बऱ्यापैकी असतात. अरे वा, खूपच छान. प्रत्येक प्रोडक्टचे डिटेल्स सुद्धा भेटले. हवी तिथून ऑर्डर करू शकता. हां, इंस्टाग्राम जे असं ना चिकू सावलीच्या नावानेच असं ना. बरोबर. तर चिकू सावलीचं जे इंस्टाग्राम आय डी आहे ना ते पण फॉलो करा आणि त्याच्यातून मिळणाऱ्या जे डिटेल्स आहेत त्याच्यातून तुमका आवडलेल्या गोष्टी ह्या आवर्जून ऑर्डर करा. नक्कीच. चला, खूपच धन्यवाद. थँक्यू. आपण बोलतो ना तर सगळीकडे नुसती चिकूची झाडं असतात. या चिकूच्या झाडांच्या सावलीत आता यांनी काय केलं नाही की ह्या चिकूच्या झाडाच्या सावलीतच, म्हणजे ही चिकूची बाग आहे आणि ह्या चिकूच्या झाडाच्या सावलीतच यांनी एकतर टेबल्स तयार केले. आणि म्हणजे टेबल्स आहेत, हे हॉटेल आहे असा. आणि सोबतच समोर जे आपल्याला दिसतं तर ते बघा, हा हॉल आहे, मंगल कार्यालय. आणि तो पण सावलीतच आहे, असं नॅचरल म्हणून ज्यांनी डेव्हलप केलेलं आहे. तर मग हे खूपच छान आहे. आपण जरा टेबल बघून येऊया. वेस्टवूड. एक पडलेलं झाड होतं. ते जे झाड होतं ना ते एवढं मोठं होतं की हा त्याचा बेस आहे. म्हणजे त्याचा जो रेडियस आहे ना तो साधारणतः हा इकडे 2-2.25 फुटाचा रेडियस आहे आणि इकडे ऑलमोस्ट 2.5 ते 3 फुटाचा रेडियस आहे. एवढं मोठं ते झाड होतं. तर मग त्याचा कुठलाच भाग वाया घालून न देता त्यांनी त्याच्यापासून टेबल बसण्यासाठी पण केले आणि हे आहेत हे फूड म्हणजे जे डिनर टेबल वगैरे बोलतो ना ते पण केले त्यांनी. संकल्पना छान आहे, डोकं आहे, फक्त टायमावरती वापरलं पाहिजे. खूपच छान. सावली नॅचरल एकदम असं. हे बघा, हे एक्स्ट्रा टेबल बनवून ठेवलेले असत हैसर आणि हे छान असत. एक नंबर. खूपच छान प्रकारे त्यांनी ह्या युटिलाइज केल्याने आहेत आणि ते पण निसर्गाचा समतोल राखून. ग्रेट. चला, या सावलीत खूप छान वाटलं. आपण आता हैसरनं जाऊया. आपण ज्या कामा केला ना थैसर जाऊया आपण, नाहीतर मग हयच राहिलो रमत गेमत. चिकू सावलीतून आपण आता हैसरनं बाहेर पडूया आणि आपण आपल्या कामाकडे जाऊया. चला, बऱ्याच गोष्टी असतात बोलण्यासारख्या असतात. तर एक वेगळंच व्लॉग करू आपण, कारण मग हे जे आहे ना हे का बोलतंय वेगळं, तर मग त्या व्हिडिओसाठी आपण चाललोच आहोत. पण मग तो व्हिडिओ वेगळा आणि हो व्हिडिओ वेगळं असं करूया. चिकू सावली. तर हे चिकू सावली जे आहे ना ह्यांचं हैसर आईस्क्रीम पार्लर पण असा समोर जे तुम्ही बघताच आता ते आईस्क्रीम पार्लर असा. हैसर त्यांच्या टेबल जे लावलेले आहेत ते हॉटेलचे टेबल्स असत. प्लस थैसर जे आर्टिकल्स असतात ते आर्टिकल्स डिस्प्ले केलेले असत. आतल्या साईडला लग्नाचं हॉल असा, मंडप असा आणि संपूर्णतः चिकूची बाग असा. तर मग चला आपण आता हैसरनं जाऊया.